हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 28 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक लय भारी ट्विस्ट आलाय. दुष्यंत हा कृष्णाला मनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. फक्त तिच्या मागे मागे तिला मनवण्यासाठी तो पळतोय आणि तिला पुन्हा एकदा आपल्या घरी नेण्यासाठी तो जे होईल ते करतोय. पण कृष्णा मात्र अडून बसलीये की नाही दुष्यंत सरकार, तुमचं आणि माझं आता कोणतंही नातं नाहीये. मला तुमच्या घरी परत यायचं नाहीये. पण दुष्यंत काही हार मानायला तयार नाहीये. मला आयुष्यभर जरी कृष्णाच्या घराबाहेर बसावं लागलं तरी चालेल, पण मी कृष्णाला घेऊनच जाणार. आणि दुष्यंत जे काही प्रयत्न करतोय, मग त्याने गावातील लहान मुलांना कृष्णाला गुलाब द्यायला सांगितले. त्यामुळे कृष्णा खूप चिडली. मग दुष्यंत हा स्वाती गायीशी बोलू लागला. कृष्णा त्याच्याशी बोलत नव्हती, तर या दोघांचं संभाषण सुरू झालं. आणि आता दुष्यंत हा चक्क कृष्णाला खूप घाबरवणारे, तिच्या अंगावर चक्क खोटा विंचू टाकणारे, ज्यामुळे कृष्णा ही घाबरून दुष्यंतला घट्ट मिठी मारणार. आणि मग त्यानंतर बंब्या, भक्ती आणि गावातील लहान मुलांबरोबर दुष्यंत पुन्हा एकदा नाचणार, गाणार आणि कृष्णाला मनवणार. मग हे सगळं घडलं तरी कसं, आणखीन काय काय ट्विस्ट आले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा डोक्यावर गवताची पेंडी घेऊन आपल्या घराकडे निघालेली असते. तेवढ्यात तिला आढळराव हाक मारतात. पण कृष्णा ही चक्क त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करते आणि आपल्या घरी जाऊ लागते. आढळराव म्हणतात, ए कृष्णे, कमीत कमी बापाची हाक ऐकून तरी थांब. त्यामुळे कृष्णा ही जागेवरच थांबते. आढळराव हे कृष्णाला समजावून सांगतात, कृष्णे, दुष्यंत तुझ्यासाठी काय करतोय हे तुला दिसत नाहीये का? आता तरी त्याला माफ कर ना. दिवस न दिवस तो शेतात राबतोय, गवताचा भाला तयार करतोय. हे सगळं कोणासाठी? फक्त तुझ्यासाठी. तुला हे कळत नाहीये का? आणि फक्त तो ही सगळी कामं करतोय म्हणून त्याला माफ कर असं मी नाही म्हणते, पण तो हे सगळं फक्त तुझ्यासाठी करतोय. उभ्या आयुष्यात त्याने कधी शेतात पाय ठेवला नव्हता, या कामांना हात लावला नव्हता, पण हे सगळं तो तुझ्यासाठी करतोय. आणि त्याचं कारण म्हणजे त्याचं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. हे तू लक्षात ठेव आणि दुष्यंतला माफ कर, घरी परत ये. तर कृष्णा हे सगळं ऐकून घेते, पण त्यानंतर चक्क आढळरावांसमोर हात जोडून म्हणते, आबा, तुम्ही मला हे काहीच सांगू नका. आता दुष्यंत सरकार आणि माझं कोणतंच नातं राहिलेलं नाहीये आणि मी त्या घरात परत येऊ शकत नाही. मला त्यांच्याशी कोणतंच नातं ठेवायचं नाहीये. तुम्ही त्यांना सांगा, स्वतःला त्रास करून घेऊ नका, याचा काहीच फायदा होणार नाहीये. हे ऐकून आढळरावांना खूप वाईट वाटतं. तर इकडे दुष्यंत बाळजाबाईंना सांगतो, आई, कसला त्रास? आणि ते म्हणतात ना, प्रेमात खूप त्रास सहन करावा लागतो. मग मला थोडासा त्रास सहन करावा लागला तर काय फरक पडतो? करेन मी हा त्रास सहन. तर बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, अरे दुष्यंत, थोडा त्रास, परंतु जर तू त्या कृष्णाबरोबर नातं मोडलं ना, तुमचं लग्न मोडलं, तर आपल्या घरासमोर 101 मुलींची लाईन लागन. दुष्यंत म्हणतो, लागेल ना, पण त्या 101 मुलींमध्ये जर कृष्णा पहिल्या नंबरला असेल तरच मी तिच्याशी लग्न करेल. आणि आता मी ठरवलंय की संसार करायचा तर फक्त कृष्णाबरोबर. आई, तुला खरं सांगू ना, तर मला आढळरावांसारखं नाही व्हायचंय. त्यांनी जे तुझ्याबरोबर केलं ना, ते मला कृष्णाबरोबर नाही करायचंय. मला सुखाचा संसार करायचा आहे, कृष्णाबरोबर संसार करायचा आहे. आणि मी तिला मनवणार, तिला घरी परत घेऊन येणारच. हे ऐकून बाळजाबाईला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही. तर इकडे कृष्णा ही आढळरावांना सांगते, आबा, तुम्ही तरी समजून घ्या. तर आढळराव हे कृष्णाला समजावून सांगतात, कृष्णे, दुष्यंतचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तो तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. तू घरला परत ये. परंतु कृष्णा आढळरावांना सांगते, नाही आबा, मी घरी परत नाही येऊ शकत. आणि तुम्ही दुष्यंत सरकारांना घरी परत यायला सांगा. त्यांना हे सगळं थांबवायला सांगा. त्यांना जो त्रास होतोय ना, ते पाहून मला सुद्धा त्रास होतोय. असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाते. त्यामुळे आढळरावांना खूप वाईट वाटतं. तर इकडे दुष्यंत हा बाळजाबाईला समजवत असतो. तर बाळजाबाई म्हणते, अरे दुष्यंत, मला तुझं सगळं मान्य आहे, पण ही सगळी कामं करायची काय गरज आहे? ही सगळी असली कामं तू का करतोय? तर दुष्यंत बाळजाबाईला विचारतो, आई, तू ही असली कामं का म्हणतेय? तू तर मला शिकवलंय ना की शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो. तो कष्ट करतो शेतात म्हणून आपण 2 वेळचं खातो. आणि मग ही असली कामं म्हणजे? उलट हे तर पुण्याचं काम आहे. तुला माहिती आहे का, मी
आता स्वातीसाठी हा गवताचा भाला घेऊन चाललोय, म्हणजे मी त्या बिचाऱ्या गाईला गवत खाऊ घालणार आहे, तिचं पोट भरणार आहे. माझ्याकडून किती पुण्य होतंय विचार कर. कृष्णा माझ्यावर चिडलीये तर माझ्याकडून ही सगळी कामं होत आहे, पुण्याची कामं. ज्या दिवशी ती माझ्याशी प्रेमाचा संसार करेल ना, तेव्हा माझ्याकडून तर किती पुण्य घडेल. आणि मी कृष्णाला घेतल्याशिवाय येणार नाहीये. मला कृष्णाशिवाय हा संसारच करायचा नाहीये. मी फक्त कृष्णाचा विचार करतोय आणि तुझ्या सुनेला मी नक्की घरी परत घेऊन येणार, तू काळजी करू नको. तो बाजाबाईला चांगलंच समजावून सांगतो. बाजाबाईला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही. दुष्यंत बाजाबाईला म्हणतो, आई तू मला आशीर्वाद दे, मी माझ्या ह्या कार्यामध्ये नक्की यशस्वी होईन. आणि तो बाजाबाईच्या पाया पडतो आणि पुन्हा एकदा गवताचा भाला उचलून कृष्णाच्या घराकडे जायला निघतो. बाजाबाई खूप दुःखी होते आणि म्हणते, दुष्यंत, या कार्यात तुला यश नाही मिळो, हाच माझा आशीर्वाद आहे तुला. कारण त्या कृष्णाला मी माझी सून म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही, तिला पुन्हा कधीच माझ्या घरी येऊ देऊ शकत नाही. पण दुष्यंतचा विचार मात्र वेगळाच असतो, जो बाजाबाईला काही आवडत नाही. इकडे जयकांत हा चक्क पूजाच्या रूममध्ये येतो आणि तिच्या हातामध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा ठेवतो. त्यामुळे पूजाला जबर धक्काच बसतो. पूजा विचारते, हे काय? तर जयकांत म्हणतो, माझ्या प्रेमाचं गिफ्ट समजा. ते कसं आहे ना, मला प्रेमाची शायरी बियरी करता येत नाही, त्यामुळे हे माझ्या प्रेमाचं गिफ्ट समजा आणि मला स्वीकार करा. मला तुमच्या आयुष्यात येऊ द्या. मला तुम्ही खूप आवडता. पूजा खूप चिडते आणि म्हणते, हा काय मूर्खपणा आहे? या घरात काय घडलं तुला कळत नाहीये का? आणि तुझी हिंमत कशी झाली हे आणायची? तर जयकांत म्हणतो, ओ पूजा मॅडम, जास्त त्रास देऊ नका. एक नाटकं आहे ना, माझ्यासमोर नाही करायची. ते गोल गोल बोलणं, सारवं सारवं करणं हे मला जमत नाही. आपलं जे काय असतं ना, ते सरळ सरळ असतं. तो दुष्यंत आहे ना, तुला 2 पैशांचा भाव देणार नाहीये. त्यामुळे गुपचूप माझा स्वीकार करायचा. आलेल्या लक्ष्मीला कधी असं लाथाडायचं नसतं, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे मोगऱ्याचा फुलांचा गजरा घ्यायचा आणि माझ्याशी लग्न करायचं, अशी धमकी देऊन जयकांत तेथून निघून जातो. त्यामुळे पूजा खूप चिडते आणि त्याने दिलेला गजरा कुस्करून फेकून देते. म्हणजे एकूणच जयकांतने आता ठरवलंय की काही करायचं आणि पूजाला आपलं बनवायचं. आणि जर त्याने पूजाशी लग्न केलं तर ते एक वेळ बरंच होईल. कारण दुष्यंत आणि कृष्णाच्या आयुष्यातून ती पूजा नावाची इडापिडा एकदाची टळेल तरी. तर दुसरीकडे कृष्णा ही डोक्यावर गवताचा भाला घेऊन घरी पोहोचते. कृष्णाला पाहून स्वाती जोरात हंबरते. कृष्णा म्हणते, हो ठावे ठावे, तहान लागली आहे ना तुला, थांब पाणी देते. कृष्णा स्वातीसमोर पाण्याची बादली आणून ठेवते, पण स्वाती ही पाणी प्यायला नकार देते. कृष्णाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, ए स्वाते, आता त्या दुष्यंत सरकारसारखे नखरे नको करू बरं का. माझं ऐकायचं नाही तुला. ते दुष्यंत सरकार माझं काहीच ऐकत नाही, पण तू तरी माझं ऐक. गुपचूप पाणी पिऊन घे. आधीच माझं डोकं खूप दुखतंय, मला त्रास देऊ नको. स्वातीला हे समजतं आणि स्वाती पाणी पिते. आणि त्याच वेळेस चक्क दुष्यंत गवताचा भाला कांद्यावर घेऊन तेथे पोहोचतो आणि गवताचा भाला खाली ठेवतो. त्याला पाहून कृष्णा खूप चिडते आणि विचारते, तुम्ही येथे काय करताय? तर दुष्यंत हा अगदी कोल्हापुरी भाषेतच बोलू लागतो, अहो आता आमच्या कारभारी नेते, मग आम्ही सुद्धा येथेच येणार ना, दुसरीकडे कुठे जाणार? काय स्वाती? आणि तो सुद्धा स्वातीशी बोलू लागतो. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही जा बरं तुमच्या घरी, येथे कशाला आलात? तर दुष्यंत म्हणतो, ओ कारभारीन, मी तर माझ्या घरी जायला तयारच आहे, पण तुम्ही तुमच्या घरी यायला तयार नाही ना. तुम्ही तुमच्या घरी आलात तर आपण दोघे मस्त जोडीने जाऊ, येथे कोणाला थांबायचंय? तर कृष्णा चिडून म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही इथून गप गुमान जा. तर दुष्यंत म्हणतो, नाही जाणार. जोपर्यंत माझी कारभारी येत नाही तोपर्यंत मी येथून नाही जाणार. काय स्वाते? आणि स्वाती सुद्धा जोरात हंबरते. त्यामुळे कृष्णाला खूप राग येतो. कृष्णा चिडून म्हणते, नाही जाणार ना तुम्ही, मग येथेच थांबा. तर दुष्यंत म्हणतो, ओ कारभारीन, दिवसभर शेतात राबून आलोय, पोटाला लय नड लागलीये, थोडा चहा टाका इतुकसा आणि त्याच्यामध्ये थोडीशी बेताची साखर, नाहीतर तुमच्यासारखा चहा गोड होईल, पण आलं टाका बरं का, अशी मलाई वर आली पाहिजे. कृष्णा खूप चिडते आणि रागारागाने घरामध्ये निघून जाते. दरवाजा लावून घेते आणि दुष्यंत बाहेरच उभा राहतो. दुष्यंत खाट टाकतो आणि त्याच्यावर खूप धूळ असते. दुष्यंत म्हणतो, काय स्वाती, काय मालकीने तुझी, काही ऐकायला तयार नाहीये. ती ऐकेल ना, ती राग शांत होईल की नाही? तर स्वाती जोरात हंबरते, हो म्हणते. दुष्यंत म्हणतो, आता तू म्हटलीस ना, मग ती नक्कीच ऐकेल आणि
जोपर्यंत ती ऐकणार नाही, तिचा राग शांत होणार नाही, मी सुद्धा येथून हलणार नाही, असं म्हणून तो जोरात ओरडतो. म्हणजे कृष्णाला ऐकायला गेलं पाहिजे आणि त्याच खाटेवर बसून घेतो. थोड्या वेळानंतर संध्याकाळ होते. कृष्णा ही खिडकी उघडून पाहते की दुष्यंत बाहेर आहे की नाही, पण तिला दुष्यंतच दिसत नाही. कृष्णा विचार करते, दिवसभर शेतात राबून थकले असतील आणि घरला गेले असतील. बरं झालं देवी आई पावलीस तू. दुष्यंत सरकारनं थोडी अक्कल दिली, नाहीतर इथंच बसून राहिले असते आणि मला आणखीन त्रास दिला असता. पण त्याच वेळेस कृष्णाच्या घरचा दरवाजा वाजतो. कृष्णा विचार करते, आता कोण आलंय? नक्कीच दुष्यंत सरकार असतील. ती रागारागाने दरवाजा उघडते तर तिला समोर कोणीच दिसत नाही. तेवढ्यात तिला खाली एक लहान मुलगी दिसते. या लहान मुलीच्या हातात गुलाबाची फुलं असतात. ती कृष्णाला गुलाबाची फुलं देते आणि म्हणते, अगं कृष्णाताई, आता माफ कर ना दुष्यंत सरकारांना. किती दिवस राग ठेवणारे? आणि ती तिथून पळून जाते. कृष्णाला कळतच नाही की दुष्यंत सरकार हे काय करताय. कृष्णा रागारागाने दरवाजा लावून घेते आणि विचार करते, दुष्यंत सरकार तुम्ही खूप चुकीचं करताय. पण तेवढ्यात पुन्हा एकदा दरवाजा वाजतो. कृष्णाला वाटतं की आता दुष्यंत सरकार आले आहेत. ती दरवाजा उघडते तर दुष्यंत सरकारनाही एक छोटासा मुलगा असतो. हा छोटासा मुलगा सुद्धा कृष्णाला गुलाबाची फुलं देतो आणि म्हणतो, अगं कृष्णाताई, आता बुंगाट पाहुण्याला माफ करून टाक. आणि तो तेथेच उभा राहतो. कृष्णा म्हणते, तुला पळून जायचं नाही का? पळ इथून. आणि हा मुलगा पळून जातो. कृष्णा ही पुन्हा एकदा दरवाजा बंद करून घेते, पण पुन्हा एकदा दरवाजा वाजतो. कृष्णा दरवाजा उघडते तर एक लहान मुलगी पुन्हा आलेली असते, पण ती वेगळी मुलगी असते. ती कृष्णाला फुलं देते आणि विचारते, अजून किती चिडणारे? माफ कर दुष्यंत सरकारांना. आणि ती सुद्धा फुलं देऊन तेथून पळून जाते. कृष्णा पुन्हा एकदा दरवाजा लावते. त्याच वेळेस दरवाजा परत एकदा वाजतो. आणखीन एक लहान मुलगा आलेला असतो आणि तो सुद्धा कृष्णाला फुलं देतो आणि म्हणतो, आता त्यांना माफ करून टाक. आणि तोही पळून जातो. कृष्णा खूप चिडते आणि विचार करते, दुष्यंत सरकार तुमचं हे काय चाललंय? तुमचं भविष्य माझ्याबरोबर नाहीये. तुम्ही हे सगळं का करताय? आणि ती या फुलांकडेच पाहत राहते. तिला खूप वाईट वाटतं. कृष्णाची मनस्थिती सुद्धा खूप बिकट आहे. तिचं दुष्यंतवर तर प्रेम आहे, पण आपल्या बहिणीसाठी, पूजासाठी ती दुष्यंतला सोडायला तयार झाली आहे. त्यामुळे दुष्यंत तिचं ऐकत नाहीये आणि तिचं स्वतःचं मन, तिचं स्वतःचं हृदय सुद्धा तिचं ऐकत नाहीये. त्यामुळे तिची चांगलीच घालमेल होतीये, एवढं मात्र नक्की. तर इकडे बाळजाबाई घरी पोहोचते. आढळराव तिचं स्वागत करतात आणि म्हणतात, या बाळजाबाई या, आलात का घरला? अरे बरं झालं दुष्यंत तू सुद्धा आला. बाळजाबाई मागे वळून पाहते तर दुष्यंत नसतो. त्यामुळे बाळजाबाई खूप चिडते. तर आढळराव तिच्या हसू लागतात आणि म्हणतात, नाही मला थोडा भास झाला, कारण लाडकी आई लाडक्या मुलाला घ्यायला गेली तर दुष्यंत आला असेल असं मला वाटलं. ते गाडीत वाकून पाहतात, नाही आला, खरंच नाही आला. आश्चर्य, मला तर वाटलं की तुम्ही त्यांना घ्यायला गेल्या मग दुष्यंत नाही येणार, असं कसं होणार? बाळजाबाई खूप चिडलेली असते, काहीच बोलत नाही. आढळराव मात्र तिला आणखीन चिडवतात आणि म्हणतात, काय ना बाळजाबाई, आता तुमचा लाडका लेकच तुमचं ऐकत नाहीये. याचा अर्थ तुमच्या लाडक्या लेकाचं त्याच्या लाडक्या बायकोवर किती प्रेम आहे हे तुम्हाला कळायला हवं. आणि तो दिवस आता दूर नाही की तुमचा लाडका लेक त्याच्या लाडक्या बायकोला या त्या लाडक्या घरामध्ये घेऊन येणार. आणि मग मग ती लाडकी लेक स्वतःच्या लाडक्या सासूला कशी घराबाहेर काढते, कसं तिचं साम्राज्य हादरून सोडते, ते तुम्ही पाहतच राहा. बाळजाबाई आढळरावांकडे एक रागारागाने पाहते आणि घरामध्ये निघून जाते. आढळराव हसू लागतात आणि म्हणतात, बाळजा, आता तो दिवस दूर नाहीये जेव्हा कृष्णा या घरात परत येईल आणि मग तुझा हा माज उतरवेल. आनंद आहे, आनंद आहे, असा विचार करून आढळराव घरात निघून जातात. थोड्या वेळाने रात्र होते. कृष्णा ही घरात बसलेली असते आणि दुष्यंतने लहान मुलांच्या हातून जी फुलं पाठवलेली असतात त्या फुलांकडे पाहत असते. आणि त्याच वेळेस पुन्हा एकदा दरवाजा वाजतो. कृष्णा रागारागाने दरवाजा उघडते तर तिच्यासमोर दुष्यंत उभा असतो आणि दुष्यंतच्या हातामध्ये फूल असतं. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, ए कृष्णा, आता तरी राग सोड ना, माफ कर ना मला. मला माहितीये माझ्याकडून चूक घडलीये, पण चूक घडलीये. मी तुला जाणून बुजून फसवलं नाहीये, माझा गुन्हा घडला नाहीये. उगच आता ताणू नकोस आणि मला माफ कर. पण कृष्णा ही काहीच बोलत नाही, त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. दुष्यंतच्या हातामध्ये गुलाब असतो. दुष्यंत म्हणतो, घे ना गुलाब. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार हे तुम्ही काय करताय? दुष्यंत अगदी फिल्मी स्टाईलने म्हणतो, काय करतोय म्हणजे
हक्काच्या बायकोला गुलाब देतोय असं म्हणून तो या हातात गुलाब घेतो, त्या हातात गुलाब घेतो, ॲक्टिंग करतो. तर कृष्णा म्हणते मला नाही पाहिजे गुलाब. दुष्यंत म्हणतो जोपर्यंत तू गुलाब घेत नाही तोपर्यंत मी येथून जाणारच नाही. कृष्णाला खूप राग येतो आणि ती दुष्यंतच्या हातातून जबरदस्तीने गुलाब घेते. तेव्हा दुष्यंत बोटाला काटा लागलाय असं नाटक करतो. त्यामुळे कृष्णा खूप घाबरते आणि विचारते काय झालं दुष्यंत सरकार, तुमच्या पोटाला काय लागलंय? तर दुष्यंत हसू लागतो. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते दुष्यंत सरकार, ज्यांचा जन्म काट्यात होतो ना त्यांना काट्याचं काही वाटत नाही, पण तुमचा आणि काट्याचा काहीच संबंध नाही म्हणून तुमची काळजी वाटली आणि तुम्ही हसताय का? जाऊ द्या, आता घरला जा, तुमचा आणि माझा काहीच संबंध नाहीये असं म्हणून कृष्णा ही दुष्यंतच्या तोंडावर दरवाजा लावून घेते. पण त्यानंतर तिला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. कृष्णा ही खरंच दुःखी झालेली असते. फ्रेंड्स, हेच कळत नाहीये की कृष्णा का दुःखी होतीये. कृष्णा ही पूजासाठी दुःखी होतीये की दुष्यंतसाठी दुःखी होतीये. दुष्यंतला ती लाथाडतीये, त्याच्यावर रागावतीये, त्याला हकलून लावतीये म्हणून तिला वाईट वाटतंय, की मग दुष्यंत तिचं ऐकत नाहीये आणि पूजाशी लग्न करत नाहीये म्हणून तिला वाईट वाटतंय, हेच कळत नाहीये. म्हणजे कृष्णाचं पूजावर प्रेम असेल, स्वतःच्या बहिणीवर प्रेम असणं काही चुकीचं नाहीये, पण तिने थोडा डोक्याने विचार करायला हवा, मनाने नाही, त्या पूजाच्या प्रेमाने नाही तर बुद्धीने विचार करायला हवा की या सगळ्या प्रकरणात चूक तरी कोणाची आहे. आणि आता पूजापेक्षा तिला दुष्यंत आणि स्वतःचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. जर दुष्यंत तिला म्हणत असेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर मग पूजाबरोबर लग्न करून दुष्यंत कधीच सुखी राहू शकणार नाही, हे सुद्धा तिला कळायला हवं. तर इकडे दुष्यंत हा बाहेर खाटेवर चादर टाकतो आणि स्वातीशी बोलत असतो. काय स्वाते, तुझी मालकीण तर काही ऐकायलाच तयार नाहीये. तेवढ्यात भक्ती घरी येते. भक्ती पाहते की दुष्यंत बाहेर बसतोय आणि कृष्णाने दरवाजा लावून घेतलाय आणि ती विचारते दुष्यंत सरकार, तुम्ही इथे काय करताय? तर दुष्यंत सांगतो आता कारभारीण ऐकायला तयार नाहीये, मी तरी काय करणार, पण मी सुद्धा हार मानणार नाहीये, मी येथेच थांबणार असं म्हणून तो जोरात ओरडतो. मी माझ्या कारभारणीला सांगतोय, जोपर्यंत ती ऐकत नाही, मला माफ करत नाही, माझ्याबरोबर घरी परत येत नाही, तोपर्यंत मी येथेच बसून राहणार. हे ऐकून भक्ती खूप खुश होते, पण कृष्णा ही रागारागाने दरवाजा उघडते आणि दुष्यंतच्या अंगावर धावून येते. त्यामुळे दुष्यंत चांगलाच घाबरतो. कृष्ण हा दूर गेल्यानंतर कृष्णा ही पुन्हा एकदा दरवाजा लावून घेते. भक्ती म्हणते दाजी मी तिला समजावते आणि भक्ती घरात जाते. तर दुष्यंत म्हणतो काय स्वाते, याला काय अर्थ आहे, असं अंगावर धावून यायचं का? येथे मी प्रेमाचं बोलतोय आणि ती तर सरळ फाईटच करायला निघालीये. पण मी सुद्धा आता हार मानणार नाहीये. जोपर्यंत कारभारीण माझ्यावर येत नाही तोपर्यंत मी येथेच थांबणार, येथून हलणार सुद्धा नाही. तर भक्ती ही कृष्णाला म्हणते कृष्णे, हे काय चाललंय तुझं? दुष्यंत दाजी ज्या घरचे जावई ते जावई आणि तू त्यांना घरात घेत नाहीये, असं बाहेर बसवलंय. गावातली सगळी माणसं दुष्यंत दाजींना ओळखतात. त्यांची गावात किती बदनामी होईल, त्यांची गावात पद कमी होईल की त्यांची बायको त्यांना घरात घ्यायला सुद्धा तयार नाहीये, अंगणात बसवलंय. मग त्यांची काय इज्जत राहील गावामध्ये? कृष्णा खूप चिडते. तर दुष्यंत हा बाहेरून जोरात म्हणतो काही झालं तरी मी येथेच बसणार. आजचा दिवस काय, पुढील पूर्ण वर्ष इथे बसणार, पण इथून हलणार सुद्धा नाही. कृष्णाला खूप राग येतो आणि कृष्णा जोरात ओरडते वर्षभर काय, आयुष्यभर जरी बसला ना तरी मी येथून येणारच नाही. तर दुष्यंत म्हणतो काही झालं तर मी इथे 7 जन्म बसणार. कृष्णा म्हणते आपल्या दोघांचं कोणतंही नातं नाहीये, मग कोणत्या नात्याने मी तुमच्यावर यायचं? मी तुमच्याबरोबर येणार नाहीये. दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो आपलं नातं नाहीये म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण 7 फेरे घेतलेत. फक्त हा जन्म नाही तर पुढच्या 7 जन्मासाठी आपलं नातं बांधलं गेलंय आणि मी येथून जाणार नाही, येथेच बसून राहणार असं म्हणून तो हाताची घडी घालतो आणि खाटेवरच बसून राहतो. त्यामुळे भक्ती ही कृष्णाकडे पाहते आणि विचारते आता काय करशील? कृष्णाला समजतच नाही की या दुष्यंतला कसं समजावून सांगावं आणि कसं याला इथून त्याच्या घरी पाठवावं. पण दुष्यंतने मात्र ठाम निर्धार केलेला असतो की आता काही झालं तरी तो घरी परत जाणार नाही आणि तो येथेच थांबणार. त्यामुळे कृष्णाचा सुद्धा नाईलाज होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. हा एपिसोड पाहायला खूप मजा आली. दुष्यंत कृष्णासाठी जे काही करतोय ते खूपच इंटरेस्टिंग आहे. मग
त्याच्या कृष्णासाठी तो जे शेतातली कामं करतोय, त्यानंतर लहान मुलांना त्याने जे गुलाब घेऊन पाठवलं होतं, त्यामुळे कृष्णा ही ऐकत तर नाहीये, तिचा राग तर कमी होत नाहीये, पण तिचा राग आणखीन वाढत चाललाय. कारण तिचा राग हा खोटा आहे. ती फक्त दुष्यंत आणि पूजाचं लग्न करून देण्यासाठी हे सगळं करते. पण दुष्यंतला ती सांगू सुद्धा शकत नाहीये की दुष्यंत सरकार, तुम्ही इथून जा आणि त्या पूजाशी लग्न करा. त्यामुळे दुष्यंत आणि कृष्णाची ही जुगलबंदी पाहायला खूपच मजा येते. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, सर्वात आधी उद्याच्या एपिसोडमध्ये पूजा ही दुष्यंतला व्हिडिओ कॉल करणार आणि त्यानंतर भक्ती आणि कृष्णा हे ऐकत असतील की दुष्यंत आणि पूजा एकमेकांशी काय बोलताय. पूजा ही नेहमीप्रमाणे दुष्यंतला म्हणेल, डी, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना, तुझं माझ्यावर प्रेम होतं म्हणून तर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास आणि मग तुझ्या घरी घेऊन आला. हे प्रेम नाहीये तर काय? तेव्हा दुष्यंत हा कृष्णा आणि भक्तीसमोर पूजाला चांगलंच सुनावणार आणि म्हणणार, पूजा, तुला सुद्धा माहिती आहे की जेव्हा तू आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी तुला तुझ्या घरी घेऊन आलो होतो, तुझ्या आईच्या घरी. पण तुझी आई म्हणाली की दुष्यंत सरकार, आमची आर्थिक परिस्थिती नाहीये, आम्ही या पूजाचे औषध पाण्याचा खर्च करू शकत नाही, तिची काळजी घेऊ शकत नाही, म्हणून तुला चांगलं औषध पाणी मिळावं, तुझ्या तब्येतीची काळजी घेता यावी म्हणून मी तुला आमच्या घरी घेऊन आलो होतो. यामध्ये फक्त तुझी काळजी होती. माझं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाहीये आणि तुझ्या प्रेमासाठी मी तुला माझ्या घरी घेऊन आलो नव्हतो. हे ऐकून पूजालाही जबर धक्का बसेल आणि कृष्णाला सुद्धा समजणार की आता दुष्यंतच्या मनात पूजाबद्दल कोणतंही प्रेम राहिले नाहीये. भक्ती सुद्धा तिला हेच दाखवून देणार की पहा, तू जो विचार करते ना की दुष्यंत आणि पूजाचं लग्न लावून द्यावं, तो किती चुकीचा आहे आणि आता दुष्यंतच्या मनात पूजाविषयी कोणतंही प्रेम राहिलेलं नाहीये. आणि तिकडे बाजाबाई मात्र खूप टेन्शनमध्ये असेल, कारण दुष्यंतने तिला चांगलाच धडा शिकवलाय. तेव्हा बाजाबाई ही पूजा आणि सावित्रीला सांगणार की काहीही करून आपल्याला दुष्यंतला त्या घरातून बाहेर काढावं लागेल, कारण दुष्यंत आणि कृष्णाने एका छताखाली राहणं हे काही योग्य नाहीये. त्यांचं नातं आता खूप नाजूक झालंय आणि नाजूक नात्यामध्येच मर्यादा ओलांडली जाते. म्हणजे बाजाबाईला आता भीती वाटतेय की जर दुष्यंत हा कृष्णाच्या घरीच थांबला तर कधीही कृष्णा ही वितळू शकते आणि हे दोघे एकमेकांच्या जवळ येऊ शकता, ते मर्यादा ओलांडू शकता. आणि जर त्यांनी मर्यादा ओलांडली आणि उद्या कृष्णा आई वगैरे व्हायला लागली तर मग सगळं संपणारे. दुष्यंत आणि कृष्णाला कधीही वेगळं करणं शक्य नाही, असं बाजाबाई पूजा आणि सावित्रीला सांगणार. मग आता पूजा आणि सावित्री काय करणार? कदाचित बाजाबाई या दोघींना सांगेल, तुम्ही आता येथे राहायचं नाही, आपल्या घरला परत जायचं. म्हणजे तेथे गेल्यानंतर त्यांना दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं करणं जास्त सोपं होईल. परंतु जोपर्यंत बाजाबाई हा प्लॅन बनवतीये, तिकडे दुष्यंतचे प्लॅन सुद्धा सुरूच आहेत. कृष्णाला मनवण्यासाठी दुष्यंत चक्क एक खोटा विंचू घेऊन येईल आणि हा विंचू तो कृष्णाच्या खांद्यावर ठेवेल. त्यामुळे कृष्णा खूप घाबरणार. दुष्यंत तिला घाबरून देईल, कृष्णा, तुझ्या खांद्यावर विंचू आहे. त्यामुळे कृष्णा घाबरणार आणि चक्क दुष्यंतला घट्ट मिठी मारणार. त्यामुळे दुष्यंत खूप खुश होईल आणि तेवढ्यात कृष्णाला समजणार की हा विंचू तर खोटा आहे. त्यामुळे दुष्यंत विंचूचा अवला कुणाला सांगू या गाण्यावर डान्स करू लागेल. भक्ती, बंब्या आणि गावातली लहान मुलं सुद्धा त्यांना या डान्समध्ये जॉईन करतील आणि दुष्यंत हा कृष्णाच्या आजूबाजूला फेऱ्या मारत डान्स करत असेल, तिला चिडवत असेल. सगळेजण कृष्णाची खूप मजा घेतील. त्यामुळे कृष्णाला खूप राग येईल. मग आता पुढे नेमकं घडणार तरी काय? दुष्यंत तर कृष्णाला मनवण्यासाठी जीवाची बाजी लावतोय. कृष्णा त्याला माफ करणार का? आपल्या घरी परत येणार का? त्यांचं नातं सुधारणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? या मालिकेत जो ट्विस्ट येतोय, हा ट्विस्ट आवडतोय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.